Hello, this is the My Artifact episode number 483. आजची तारीख आहे 27 जून 2016. आता वाजले करीब रात्रीचे 10:15. ज्याप्रमाणे मी ठरवलं होतं परत दिवशी का नेहमी रोज टार्गेट बनवायचे आणि त्याला अचीव करायचे, तर मी पण एक काल टार्गेट बनवलं होता आजच्यासाठी की फोन करायचा त्या टॅलेंट वन कोचिंग क्लासेसला आणि त्यांच्याबद्दल इन्फो काढायची. तर मी आज फोन केला, बट त्यांनी जे आन्सर दिलं ते कम्प्लिटली बहुत डिफरंट होतं. मागच्या वेळेस आन्सर दिलं ते म्हणे का 1 तारखेपासून ऑफिस सुरू आहे म्हणे, तेव्हा येऊन जातं म्हणे. आणि आता म्हणत आहे का नागपूरमध्ये ब्रांच बंदच झाली आहे म्हणे. म्हणजे काइंड ऑफ थिंग्स लाईक. तर काफी हे झालं डिसअपॉइंटमेंट. बट आपल्यापाशी दुसरा नंबर आहे, आपण दुसऱ्या नंबरवर फोन करू आणि त्याशी पुन्हा बोलू काय आहे कसं आहे. नॉट इवन आपण ॲड्रेसवर जाऊ आणि त्यांच्यासोबत बोलून घेऊ, किंवा इंटरनेटवर याच्याबद्दल अजून सर्च मारू अजून कोणते क्लासेस याच्याबद्दल आहे, फिल्म डिरेक्शन, ॲक्टिंग वगैरे. तर त्यांना इन्फॉर्म करू. जर माझी एवढी हे आहे, एवढी तडफड सुरू आहे, ऑफकोर्स मला ते भेटेनच. तर नंतर काय झालं, नंतर काय नाही, आज जॉब होता. 8 ते 4 वाजेपर्यंत जॉब केला. नंतर घरी आलो आणि मामाजी म्हणे चालतं का लग्न. हो ओके ठीक आहे. बहुत दिवसानंतर आज मी लग्न अटेंड केलं, हार्डली 1 महिन्यानंतर. सांगू मला लग्न म्हणजे किती अटेंड करायचे, अरे बापरे. मागच्या वर्षी उन्हाळ्यात तर रेकॉर्डच केला होता. एव्हरी डे सकाळ संध्याकाळ लग्न 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 लग्न. एवढे लग्न केले ना ह्या नियर अबाउट 6 वर्षामध्ये. इट इज बीन काउंटलेस. बहुत सारे लग्न केले. प्रत्येक समरमध्ये प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ कुठे ना कुठे लग्न निघायचं आणि सब जण जायचं. 1 12 वाजताचं लग्न, 1 संध्याकाळी 8 वाजताचं लग्न, 1 12 वाजता लग्न, संध्याकाळी 8 वाजता लग्न. कुठे म्हणजे जिथेही हे नसन, इन्व्हिटेशन वगैरे एकाला असन, सब जण 10 8 9 6 7 जण आम्ही सगळेजण रेडी होऊन तयार. लग्नात आम्हाला बहुत मजा यायची, बहुत जास्त. कारण काय लग्नात आम्ही करायचो का स्पेशली खाणं पिणं ओके ठीक आहे, हे तर जस्ट नॉर्मल गोष्ट आहे. सगळेजण याच्यासाठी जाते, आम्ही पण त्याच्यासाठी जातो. बट आमचं थोडं दुसरं हे होतं. आता काय आम्ही नाही का ब्ल्यूटूथ सर्च करायला लागतो. ब्ल्यूटूथ म्हणजे काय होते ब्ल्यूटूथ सर्च करायला जातो. ब्ल्यूटूथ म्हणजे जे काही लग्नात एकदम अट्रॅक्टिव्ह फिमेल्स आहे, म्हणजे बहुत चांगला मेकअप करून येतात लग्नामध्ये, सगळेजण एकदम मेकअप करून येतात, लेडीज तर बहुतच जास्त. तर मग त्यांना ताडत राहायचं आणि त्यालाच आम्ही म्हणतो ब्ल्यूटूथ ऑन कर आणि इकडे तिकडे पहा, ब्ल्यूटूथ सर्च कर. आम्ही बस आपले ब्ल्यूटूथ सुरू करायचे डोक्यातले, बस इकडं तिकडं वाजन म्हणायचं. अभि यार ते बघ तिथं पहा का बाहेर दिसून राहिली, अभि ते पहा काय आवाज दिसून राहिली, अभि तू इले ओळखते ना, हे तर प्रियंका आहे. अरे मेरे बाप, एवढी मजा यायची ना बहुत. आणि लग्नामध्ये कधी कधी तो लेडीज पण इन्व्हॉल्व्ह व्हायच्या. मागच्या वेळेस श्रुती आणि तेजू 3 जण इन्व्हॉल्व्ह झाले होते. आणि इट्स बीन रिअली मेमोरेबल थिंग्स हॅपन देम बहुत. ते कुठं होतं कुठे ते लॉन होतं, ते समतानगरमध्ये नाही का, तिथे कुठेतरी लॉन होतं, नाव विसरलो पण बहुत. आणि लग्नात जायची मजा कशी, माईक जेव्हा पडायचा बिलकुल संध्याकाळी खेळून झालं 6:30 वाजता, तर मग प्रव्या म्हणे किंवा पिंटा म्हणे किंवा कोणीतरी म्हणे लग्नाला जायचं आहे आज. ओके ठीक आहे, 8 वाजेपर्यंत रेडी राहा. कुठे विशालकडे, विशालच्या घरी आमचा बेस पॉईंट, म्हणजे इथून निघायचं सगळेजण. तर सगळेजण विशालच्या घरी भेटायचं. मी रेडीच, मला काही जास्त वेळ लागायचा नाही तयारीला. मी रेडी. मी पिंट्याला घेऊन आणि बादलला घेऊन विशालकडे येऊन जायचा. मी पिंट्या नेहमी रेडी. त्याच्यानंतर वेळ कोणाला लागायचा, वैभ्याले. सर्वात जास्त वेळ वैभ्याले, प्रवेशले, बादल आणि त्याच्यानंतर मग विशाल तर का विशालच्याच घरी यायचं आहे ना. जोपर्यंत तो कोणी येत नाही तोपर्यंत तो
हातच नावायला आहे. तर असं सगळेजण मिळून आम्ही 8 वाजता निघण्याचं ठरवायचं आणि 8:45 वाजता निघायचं. 8:45 वाजता निघल्यावर मग गाडीवर जायचं. बाईकच. हे यार आज माझी गाडीने जमून राहिली, तुझी गाडी जमते का बे, तुझी गाडी जमून माझी गाडी जमते का, एका गाडीवर टेबल शीट चलो या. बॉम चांगले कपडे घालायचे, मस्त परफ्यूम वगैरे मारायचा, डिओ वगैरे मारायचा आणि चलो. लग्नात गेल्यानंतर खाणं तर नेहमीच आहे. पहिले का एखादी चायनीज स्टार्टअपमध्ये चायनीज खाऊन घ्यायचं किंवा असंच काही खाऊन घ्यायचं. भिडलं तर पूर्ण जेवणच करून घ्यायचं. बट ते नॉर्मल गोष्ट आहे, ते प्रत्येक जण करते. आम्ही बस लग्न झाल्यावर लिव्ह टू शोध राहतो. आणि DJ असेल तर अरे मेरे बाप, सुरू नाचणं, दन माहोल तर आम्हीच क्रिएट करून देत होतो. एक लग्न असं होतं की कुठेतरी लग्न होतं, तिथे नाही का DJ कंटिन्यूस वाजून राहिला, बट कोणीच नाचायला तयार नाही. वैभ्यासोबत डान्स करायला मजा येते, कारण वैभ्या कसं पद्धतशीर डान्स करते, बिलकुल एकदम डान्स स्टेप हे करते आणि त्याचे डान्स स्टेप आम्ही कॉपी करतो. त्यामुळे नाही का आमचा एक प्रकार राऊंड अप क्रिएट होते आणि बहुत मजा येते डान्स करायला. तर डान्स करायच्या वेळेस नाही का वैभ्याला समोर आणायचा आणि बम ढिंचॅक बम यस का डान्स करायचा ना, म्हणजे लग्नाची तर फुल ऑन मजा घ्यायची. रात्री 10:30 किंवा 11:45 वाजता निघायचं. 10:30 11:45 वाजता निघाला तिथून मग आपली गाडी घेऊन घरी यायचं. त्यात येण्यामध्ये पण बहुत मजा. म्हणजे सगळेजण मित्र नाही का, सगळेजण मित्र आम्ही सोबत जात होतो आणि एवढे सारे आम्ही एन्जॉय करत होतो. त्यामुळे नाही का मला लग्नाला झाला बहुत मजा येत होती, बहुतच. काही ना काही पुरी शोधासाठी, पुरी पाहण्यासाठी, नाही तर मी पण हँगआउट करण्यासाठी. बस चाल ना बे असेच कपडे. कधी तर बस बरमुडा आणि शर्ट, पिंट्याच घरी किंवा विशालच्या घरी. विशाला बिया पॅन्ट दे ना मला घालायचं, चालला लग्नाला. घरी गेलो तर येऊन येईन, चलो फिर त्याच्याच पॅन्ट घालायचा, त्याच्याच गाडीवर बसायचं, त्याच्याच सोबत लग्नाला जायचं, मस्त ढसून यायचं लग्नातून आणि वाम घरी येऊन मस्त टेकर द्यायची. लग्न बहुत जास्त केल्या. आणि लग्नामध्ये तर एवढी मजा यायची ना. 2015 मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी 2014 मध्ये तर बहुतच जास्त आम्ही लग्न केले, बहुत जास्त. समरमध्ये तर एव्हरी डे प्रत्येक दिवशी आई म्हणे बाबू तू घरीच खाली म्हणे, लग्नातच राहत जा म्हणे, लग्नातच खात जा म्हणे, त्याचं पूर्ण करून येत जा म्हणे घरपर्यंत. म्हणजे इथपर्यंत एव्हरी डे लग्न होतं बहुत. आणि आता मामाजीसोबत लग्नाला गेलो. कुठे आज आम्ही जिथे लग्नाला जात होतो ते काही एकदम खूप हाय क्वालिटी वगैरे नव्हतं. कधी नॉर्मल, तर कधी एकदम थर्ड क्लास, तर कधी एकदम हे नाही का रेल्वे क्वार्टर इथे एकदम छोट्या मंडळामध्ये फुल गरमी, तिखट भाजी, तिखट वरण, पण सगळेजण राहायचं मजा पण आहे खायला. असं आडून तिडून घाम येत जाय, पूर्ण मेकअपची बंदी महाबहीण होत जाय, तरी मजा येत होती. पण आता इथे कुठे जायचं आहे, स्टार लाईन हॉटेलमध्ये. बापरे लग्न आहे हॉटेलमध्ये लग्न. आम्ही आमच्या एवढ्या लग्नाच्या करिअरमध्ये हॉटेलमध्ये लग्न कधी गेलोच नाही, कधीच नाही गेलो. नेव्हर. आज मी फर्स्ट टाइम मित्रांसोबत नाही गेलो, बट आज फर्स्ट टाइम आम्हारीसोबत हॉटेलच्या लग्नात गेलो आणि एक्सपिरियन्स केला. तर म्हणजे लग्न वगैरे त्यांच्याप्रमाणे ते खूप चांगलं होतं. बट जिथे मित्र नसतात ना तिथे त्या फ्रेमला किंवा त्या स्ट्रक्चरला एक प्रकारे कलर कोणी नाही भरत. म्हणजे ज्याप्रमाणे आम्ही छोटं लग्न राह, कुठेचही लग्न राह, आम्ही गाडी घेऊन टेबल सीट जात होतो, फुल ऑन मजा करत येत होतो, ढस खात होतो आणि मुलींवर लाईन मारत होतो. एवढी मजा यायची ना. पण आता मित्र नाही, त्यामुळे मग नाही का अशा गोष्टी आपण करू शकत नाही. अशा गोष्टी आपण लग्नाला जायसाठी पण रेडी होत नाही. म्हणजे आता पण माझं लग्नाला जायचं एवढं मन राहते ना बहुत. तर मी मामासोबत गेलो, बट असं काहीच नाही झालं, काहीच नाही. आज मी लग्नात गेलो ना, मला कंटिन्युअस माझ्या मित्रांची आठवण येत होती. कारण ज्याप्रमाणे मी एन्जॉय करत होतो लग्न, ज्याप्रमाणे मी एन्जॉय करत होतो लग्न, इट वोंट हॅपन ऑफकोर्स. कारण ते म्हणजे ते झालंच नाही.
जर म्हणजे मित्र नसतात ना राव, तेव्हा नाही का कोणतीही एकदम फिकी फिकी वाटते. एकदम डाळ आहे पण बिना तडक्याची, पनीरची भाजी आहे पण त्याला प्रॉपरली रस्सा नाही दिला आहे. जसं लाईक तुमच्यापाशी फुल ऑन आहे, सगळंच आहे, बट त्याला टेस्ट द्यायला कोणीच नाही, असं आहे. म्हणजे तुमच्यापाशी एकदम हाय क्वालिटीचा पिझ्झा आहे, चांगला एक्स्ट्रा लार्ज, एक्स्ट्रा चीज, एक्स्ट्रा नियर अबाउट 700 रुपयाचा पिझ्झा आहे, पण त्याला एकदम जे खाण्याची मजा मित्रांसोबत येते ना, ते कधीही कोणासोबत येत नाही. आणि मी म्हणतो खरंच लाईफमध्ये फ्रेंड्स, मित्र असणं बहुत बहुत चांगली गोष्ट आहे, बहुत चांगली गोष्ट आहे. कारण ते तुमच्या लाईफला एवढं डिझाईन करतात, एवढं कलरफुल बनवतात की तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. त्यांचं नाही का जे काही असते ना, दिलेलं जे काही कलरफुल लाईफ आहे ना, ते आपण कुठून विकत नाही घेता येत किंवा कुठे कमवता नाही येत. ते जस्ट भेटून जाते. आणि खूप जण अनलकी असतात ज्यांना भेटत नाही. आणि मी एक लकी पर्सन होतो जे की मला मित्र भेटले, बट मी त्याला सोडून आलो कारण मला माझ्या डेस्टिनीला क्रॅक आउट करायचं होतं. त्यामुळे तर अशा प्रकारची लाईफ आणि अशा प्रकारचं जे असते ना मित्र, बहुत ग्रेट असते. वेल, मी काल आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये सांगितलं होतं का एक प्रकारे मित्र नसल्यावर कशा प्रकारे म्हणजे त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहे मित्र नसल्यावर. वेल, जर तुम्हाला तुमची लाईफ जर कुठे खूप मोठं टार्गेट अचीव करायचं आहे तर तेव्हा नाही का तुम्हाला कधी कधी प्रायव्हसीची गरज असते, तर कधी कधी अशा अशा गोष्टीची गरज असते जेव्हा मित्रांसोबत राहिलं तेव्हा ते पॉसिबल होऊ शकत नाही. त्यावेळी नाही का मित्रांचा ॲडव्हान्टेज कळून येतो जेव्हा ते नसताना. बट असे बहुत कमी मोमेंट असतात लाईफमध्ये, बहुत कमी मोमेंट असतात. वेल, मी काय माझे मित्र काय सोडलेले नाही, ऑफकोर्स नॉट. आणि जेव्हा पण आम्ही भेटू, व्हेनेवर वी गेट, तेव्हा काहीतरी धमाल करून टाकू. तेव्हा काहीतरी वन ऑफ दी मोस्ट अमेझिंग मोमेंट्स आम्ही शेअर करू एकमेकासोबत. आणि इट इज बीन सो ग्रेट टू पार्ट ऑफ दीज पीपल. येस यस यस यस, इट इज सो मच ग्रेट पार्ट ऑफ दीज पीपल. ठीक आहे, तू तुझ्या मित्रांना भेटला केव्हापासून, बट ठीक आहे, आज आपण आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये तुझ्या मित्रांबद्दल जाणून घेऊ. फर्स्ट स्टँडर्ड पासून ते आत्तापर्यंत तुझे कोणकोणते मित्र होते, कोणकोणते नाही मित्र होते, कोण कोण सोडून गेलं, कोण कोण नाही. ओके, वेल, मी पहिलीपासून तर माहिती आहे. पहिलीच्या अगोदर मी कुठं होतो, का होते याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नाही. तर मी पहिल्या स्टँडर्डपासून सुरुवात करतो. फर्स्ट स्टँडर्ड, 1ली ते 4थी, लहान होतो आणि तेव्हा मी सरस्वती शाळेमध्ये शिकत होतो. आणि तेव्हा माझे बहुत सारे मित्र असायचे, बहुत सारे. त्यातले काही काही नाव रेकग्नाइज करतो मी. बंटी कोसारे, बादल आटे, प्रशिक किन्नाके, इंगळे, वैभव हा वैभव नाही, वैभव नगराळे, वैभव नगराळे. लेडीज पण होत्या, स्नेहा तामगाडगे, प्रांजली भगत, त्याच्यानंतर रवीना फुलमाळी, आणि त्याच्यानंतर बहुत सारे जण होते त्या 1ली ते 4थी मध्ये. आणि तेव्हा दे आर सो ग्रेट. आम्हाला नाही का लहानपणी नाही का रोल नंबर वाईज बसवायला लावे. तर रोल नंबर वाईज कशाप्रकारे सिंक्रोनाइज केलं होतं नावाप्रमाणे. तर माझं नाव काय होतं, सौरभ. आणि त्याच्या RS म्हणजे काय ABCD FG केले म्हणून PQRST. R मध्ये रवीना, S मध्ये मग SAURABS सौरभ. आणि त्याच्यानंतर ज्यापासून मला माहीत पण नव्हतं की क्रश किंवा प्रेम तरी काय असते, काय माहीत नाही, बट तेव्हापासूनच एक प्रकारे अट्रॅक्शन होतं. तर 1ली ते 4थी मध्ये माझे हे मित्र होते, जे की अक्षय ढोले तो पण होता. या
आता मी गेलो 5वी ते 7वी मध्ये. 5वी ते 7वी मध्ये कोण आहे आणि कोण गेलो. 5वी ते 7वी मध्ये एक मित्र होता इंगळे. त्याचं नाव काय होतं, आकाश इंगळे. आकाश इंगळे का नाही रे, त्याचं नाव काय होतं, इंगळे त्याला इंग्लिश म्हणायचे राव, त्याचं नाव पण विसरून गेलो राव. एवढा इचक पण होता. आणि आमचा नाही का मुलांचा कॅप्टन होता 1ली ते 4थी मधला, आणि मुलींची कॅप्टन मध्ये होती नूतन भगत. ती नाही का नूतन, ती होती. हा इंगळे एवढा इचक होता, एवढा बहुत इचक होता. त्याचा चेहरा आताही माझ्या डोक्यात एकदम हे होऊन राहिला, फ्लॅश होऊन राहिला. तो त्या चेहरा, त्याचे केस खाली आलेले. आणि तो मग असा एक वेळ त्याने शिवा दिली होती. मी जेव्हा 4थी स्टँडर्डमध्ये होतो, त्यांनी म्हणलं होतं मादर शोध. आणि जसं त्यांनी मादर शोध म्हणलं तसं नाही का, नाही 3री मध्ये होतो. 4थी मधल्या पोरांनी, 4थीमध्ये पोरं कोण होते, तो रोशन होता. रोशन, त्याच्यानंतर तो एक बंदा होता अखिल, तो पण होता. त्यांनी पकडलं, सरांपाशी नेलं. सर मग म्हणे का यांनी शिवा दिली म्हणे, मादर शोध म्हणे. बडे मास्तर होता. बडे मास्तरला कसं काय विसरू शकतो यार. म्हणजे तो तर एवढा भयानक होता. सगळे स्टुडंट त्याला भेट होते बडे मास्तरला. तर बहुत मारायचा तो मास्तर. इंग्लिशला बहुत मारलं होतं. मी जेव्हा 3रीत होतो ना, तेव्हा नाही का पंकज माहित नाही, पण बादलच्या घराकडे राहत होतो. पंकज नाव होतं त्याचं नाव. त्यांनी नाही का मला रागात नाही का डिवायडर खूप सोडून टाकलं पूर्ण. म्हणजे जे डिवायडरचं ते नॉब असते ना, तो करीब 1 इंच कम्प्लिटली माझ्या पायामध्ये ज्या पोटरी आहे तिथे पूर्ण घुसाडलं आणि काढलं. रक्त निघालं, पण मला काहीच फील नाही होऊन राहिलं. रक्त निघून राहिलं पण काहीच फील नाही होऊन राहिलं. नथिंग. मग बडे सर आले. मग नाही का ते क्लासचे स्टुडंट नाही का इंगळे आणि नंतर नूतन भगत यांनी कंप्लेंट केली का पंकजने याच्या पायात डिवायडर खूप असला. तर मग मला आणि पंकजला बोलवलं. तर काऊन खूप असलं रे बाबू. मग त्याला क्वेश्चनिंग करू लागले. मग तो रडायला लागला. मग त्याने त्याच्या वडिलांना बोलवलं. मग वडिलांनी त्याची समजूत काढली, असं तसं. आणि मला थोडीशी पट्टी बांधून दिली. पण मला काहीच घंटा फील नाही होऊन राहिलं, काहीच नाही. आणि त्याच्यानंतर मग मी क्लासमध्ये आलो. त्याचे वडील पंकजला घेऊन घरी चालले गेले होते. आणि बेटा म्हणे तू बस म्हणे, तुला ठीक वाटत नाही म्हणे. ओके ठीक आहे. मला काही सूट नाही लागलं. मला काही फीलच नाही होतं, काही लागलं नाही लागलं काहीच नाही. तर बसून जा म्हणे, काही नव्हतं. तर पायाला पट्टी. तेव्हा हाफ पॅन्ट होता काय, तेव्हा आम्हाला लाल कलरचा पॅन्ट आणि पांढरं शर्ट, हाफ पॅन्ट होता. तर जाऊन बसलो आपल्या जागेवर आणि सगळे पोट्टे माझ्याकडे पाहून राहिले. म्हणजे क्लासमध्ये कोणीच नाही, कोणी टीचर लोक नाही. बट ते कसं कॅप्टनचं कर्तव्य असते का क्लास शांत ठेवावा. त्यामुळे जे कोणी बोललं त्याचं नाव बोर्डावर लिहायचं. 1ली 4थी. तर मी त्याच टायमिंगला आलो होतो आणि बसलो. कोणी एकामेकाशी बोलून नाही राहिलं, पण कंटिन्यू माझ्याकडे पाहून राहिले. मी खालीच मुंडकं टाकलं. अरे मेरे बाप, मी मुंडकं खालीच टाकलं आणि एकदम हेच झालं, एकदम शांतच झालं. मला आठवत नाही यार त्यांनी डिवायडर काउंट खूप असले यार माझ्या याच्यात, मला पण नाही माहित. अजून एक सर होते कुकडे सर, जे 4थीला शिकवत होते आणि ते आता मरण पावले. कारण जेव्हा आमच्या वेळेस होते तेव्हा ते बहुत ओल्ड होते. नियर अबाउट 60-65 इयर्सचे ओल्ड होते, काफी ओल्ड होते ते. तेव्हा 4थीला शिकवते कुकडे सर. बट ते मरण पावले. त्याच्यानंतर टीचर्स कोण होते, बडे सर. मी त्यांना विसरू शकतो असतो. 2nd स्टँडर्डमध्ये ते हेडमास्टर होते बडे सर. तर 1ली 4थीमध्ये माझ्या ह्या साऱ्या मेमोरीज आहेत, बहुत साऱ्या मेमोरीज आहे. अक्षय ढोले त्या म्हणजे वन ऑफ द बेस्ट फ्रेंड मध्ये नाही का 1ली 4थीमध्ये अक्षय ढोले होता एकदम बेस्ट फ्रेंड बनून. बंटी होता, अभिलाष कोसारे, बंटी कोसारे. आणि त्याच्यानंतर होता, आम्ही 2 जण तर होतोच, आणि त्यासोबत आशिष इंगळे होता. आशिष इंगळे नंतर होता हा आपला प्रशिक किन्नाके आणि निखिल बत्कल हा पण होता. आम्ही येताना का त्याच्याच घराकडून येत जाऊ, तर त्या बत्क्या देत जाऊ. प्रशिक पण येतं तिथून.
आम्ही आणि अक्षय ढोले पण तिकडूनच येत जाय. आम्ही बहुत चांगले घट्ट मित्र होतो. चौथीमध्ये नाही का वडील कसे टीचर होते ना, त्यामुळे नाही का त्यांना बहुत इझिली नाही का पेपर भेटून जात जाय का कोणता पेपर येणार आहे म्हणून. आणि मग ते पेपर घरी आणायचे. मग मी नाही का सगळ्यांना सांगायचो, भी मला उद्या जो पेपर आहे ना तुम्हाला माहीत आहे तर पाहिजे का, तर या. तर मग काय करायचं, स्नेहा वगैरेची, स्नेहा दिवे, काजल दिवे, काजल दिवे ती एक मुलगी होती. त्याच्यानंतर कोण बादल आटे याचा, त्याच्यानंतर आपला बंटी याचा, नूतन भगत पण याची, नाही नूतन भगत नाही याची, हे सगळेजण 4-5 जण यायचे. आणि आम्ही नाही का बंदा पेपर क्वेश्चन लिहून घ्यायचं. आणि वडील म्हणे कोणाला सांगायचं नाही म्हणे, तरी मी असं लिटिल बिट सांगून देतो तशा छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे पहिली चौथीतले पेपर कोणते असे हे आहे एकदम बोर्डाचे, एकदम नॉर्मलचे आहे. आणि वडील काय चांगला मोठा पोस्टर होते, आणि त्यामुळे नाही का त्यांच्या वर्ध्या कॅटेगरीमधले जे लोकांना जे पेपर्स होते तेच पेपर त्या सरस्वती शाळेमध्ये होते. त्यामुळे इट्स बीन रिअली नॉर्मल टू गेट दिस पेपर. बहुत मी खूप जास्त हिंगणी मारत जाऊ माझ्याशी पेपर आहे वगैरे वगैरे सब लाईक दॅट. अजून एक मुलगी होती निकिता ताजने नाही सळवे काहीतरी आहे तिचं आडनाव. तिचा चेहरा विसरलो का नाही, आत्ता डोक्यामध्ये फ्लॅश तिचा चेहरा. निकिता साळवे 14 एप्रिलमध्ये कुठेतरी दिसली होती, बट नंतर ते व्हॅनिश झाली. तो चेहरा लक्षात नाही माझ्या, पण ती लहान असताना तिचा चेहरा आहे डोक्यात. निकिता साळवे, शी इज अ रिअली नाईस नाही, बट चौथीमध्ये नाही का एक पेपर राहत होता, स्कॉलरशिप परीक्षा. तर स्कॉलरशिप परीक्षेसाठी नाही का कोणापाशी पुस्तकच नाही असायचे. माझ्यापाशी असायचं आणि निकिता साळवे हिच्यापाशी असायचं. तर आम्ही दोघंच जण पुस्तक आणत जाय आणि आमच्या दोघांनाच पुस्तक मागत जाय. ती एक मुलगी होती निकिता साळवे. आणि अजून बहुत साऱ्या मेमोरीज आहे रे तिथल्या, बट काही फेड झाल्या तिथल्या मेमोरी. कारण पहिली ते चौथी म्हणजे इट्स बीन टू मच लॉंग, म्हणजे नियर अबाउट 15-16 वर्ष झालंय त्याला. तर इट्स रिअली मच लॉंगर. याच्यामध्ये हे सगळे मित्र होते. त्यानंतर 5वी ते 7वी मध्ये मी गेल्यावर नाही का काफी एक्सायटेड होतो, कारण मी आता जाणार होतो एक प्रकारे हायस्कूलला. एक प्रकारे हे कशी मिडल स्कूल, आता हायस्कूलला जाणार होतो 5वी ते 7वी मध्ये. तेव्हा कोण कोण मित्र होते तेव्हा नाही का चौथीमध्ये नाही का ज्याप्रमाणे माझ्याकडे हे होते स्नेहा, रवीना वगैरे, तेव्हा नाही का 5वी मध्ये गेल्यावर सगळंच डिफरंट झालं. काय झालं की 5वी मध्ये गेल्यावर नाही का खूप जण इकडे तिकडे पसरले. कोण कोण सोबत होतं, बंटी होता माझ्यासोबत, स्नेहा होती, त्याच्यानंतर प्रांजली होती, थूल होती, शीतल थूल या ती पण होती. त्याच्यानंतर मुलांपैकी कोण होतं, बंटी होता, त्याच्यानंतर मी होतो, आणि त्याच्यानंतर कोणीच नाही. बादल वगैरे न्यू इंग्लिशमध्ये होते, हे सगळीकडे न्यू इंग्लिशमध्ये होते. तुकडोजीमध्ये नियर अबाउट एवढेच जण होते. तर 5वी मध्ये ना काही ॲटो केला होता, तो सोदेचा ॲटोमध्ये जायचो आम्ही. तेव्हा ॲटोमध्ये कोण मी असायचो, स्नेहा असायची, त्याच्यानंतर अजून कोण असायचं यार माहीत नाही. तर मी करीब 5वी ते 6वी 2 वर्ष ॲटोमध्ये आलो होतो. एकच वर्ष आलो होतो. 6वी पासून मी सायकलनी जात होतो. 5वी 6वी मध्ये कोणकोणते मित्र होते, 5वी 6वी मध्ये मग अजून चांगले मित्र आणि अजून जास्त मित्र बनले म्हणजे. 5वी 6वी मध्ये बंटीच होता ऑफकोर्स, तो लहानपणापासून माझ्यासोबत होता तोपर्यंत 7वी पर्यंत बंटी होता. त्याच्यानंतर मग इकडून खूप सारे वाढले. मग इकडून राजदीप, जे की आत्ताही माझ्या टचमध्ये आहे, राजदीप, अनूप, मयूर ढहाके, त्याच्यानंतर प्रणय, त्याच्यानंतर गगन, आतिश, प्रतीक पैठणकर. ही इज अ रिअली स्मार्टेस्ट अँड क्लेवर बॉय. काफी हुशार होता तो. त्यांनी नियर अबाउट 5वी 6वी 7वी मध्ये अबाव 95% घेतले. ही इज अ रिअली स्मार्ट पर्सन. आणि त्याच्यानंतर मग कोण आहे, स्नेहल मेश्राम. आता जर मी हे पकडलं ना तर कोण कोण आहे, बहुत सारे, पूर्ण क्लास ओळखीत झाला होता. बंदा क्लास सगळेच जण, मानकर, त्याच्यानंतर माकुडा,
इकडे वगैरे पूर्ण समजा बेंच वाईट समजा जर मी काउंट केलं ना तर सगळेच जण मित्र होते, सगळेच जण. त्याच्यामध्ये बेस्ट फ्रेंड कोण होता? बेस्ट फ्रेंड होते बंटी, तो होता सोबत. प्लस राजदीप, अनूप, मयूर डहाके, प्रणय पाटील, मयूर डहाके, आणि त्याच्यानंतर गगन, आणि त्याच्यानंतर मयूर राजूरकर, रणजित लेंडे आणि गुजर. या म्हणजे काय, पहिले बंटी माझ्या घरी यायचा, मग मी बंटी राजदीपच्या घरी जायचो, मग राजदीप तिथे अनया यायचा, अनूप आला, आम्ही 4 जण जायचं गगनकडे, मग तिथे गगनच्या घरी मयूर राजूरकर मयूर राजूरकर रेडी व्हायचा, आणि तिथून मग आपण जायचं रणजितकडे, मग रणजित आणि गुजर, मग सगळेजण येऊन सर्कस ग्राउंड कडून मग आपण जायचं शाळेमध्ये. हे म्हणजे पूर्ण असं अशा प्रकारे सगळ्यांना गॅदर करत आम्ही किती वाजता निघायचो, 10:30 वाजता निघायचो, आणि स्कूल किती वाजताची असायची, नियर अबाउट 11:15 वाजता, 11:30 वाजताची असायची. ते 1 घंटा अगोदर पासून सगळ्यांना एक एक करत सायकल काढत जायचं. दोज आर द बेस्ट फ्रेंड. आणि त्याच्यानंतर टीचर्स कसे होते, चाफले मॅडम, या हिला कसा विसरू शकतो यार, तिचा चेहरा ते इतका भयानक होता, ए झापऱ्या पोट्या. म्हणजे चाफले मॅडम इज अ ग्रेट ऑसम, कारण तिच्यामध्ये टॅलेंट होतं, बट त्या टॅलेंटला प्रिटेंड करण्यासाठी तिच्यापाशी स्किल नव्हते. म्हणजे तिला शिकवणं तर माहिती आहे कसं करायचं, बट शिकवायचं कळत नव्हतं. इंग्लिश शिकवत होती, हिस्ट्री शिकवायची, आणि 5वी 7वी मध्ये नाही का अजून कोणते सर असायचे, नागतोडे सर, त्याच्यानंतर अजून कोणते आहे, अजून एक सोनेकर सर आहे, ते 10वी मध्ये होते, त्यांच्या क्लासमध्ये मी झोपत होतो. हो, मराठीचे पेपरला याचा पहिला लेक्चर होता, आणि ते खरंच इतका बोर घ्यायचं ना, म्हणजे मी रात्री झोपायचो ना राव असं नाही, बट नाही का त्यांचा लेक्चरच एवढा बोर असायचं ना, त्यांच्याकडं पाहून. म्हणजे एक तर नाही का 10th स्टँडर्ड मध्ये नाही का 45 मिनिटचा एक पिरियड असतो, आणि 45 मिनिटमध्ये हा सोनीकर मास्तर एकदम राईट ऑन टाइम, एकदम जसा पिरियड झाला फटकन याचा, आणि आल्याबरोबर धडा शिकवत राहायचा. आणि धडा शिकवायचा कसा, इतका बोरिंग शिकवायचा रे बापरे, काहीच इंटरेस्ट नाही आता त्याच्यामध्ये, तो काहीच मसाला नाही टाके त्याला एक्सप्लेन करण्यामध्ये, काहीच नाही. आणि इतका बोरिंग प्रमाणे जशाप्रमाणे धडा वाचून राहिला त्याप्रमाणे तो सांगून राहिला, आणि मी त्याच्या क्लासमध्ये झोपलो. रिअली खरंच क्लासमध्ये नाही मी झोपून राहिलो होतो, कारण याचं लेक्चरच बहुत बोर राहायचं यार, बहुतच बोर, काही कळायचंच नाही. आणि मी राजदीप आणि साजन ठमके, साजन ठमके हा पण होता एक फ्रेंड, तर आम्ही 3 जण बसायचो. आम्हाला समोर ढोणे, खडतकर, आणि त्याच्यानंतर बंटी. माझ्यासमोर ढोण्या असायचा. ढोण्या अरे बाप रे, बहुत ही काढेल बहुत. आणि माझ्या इकडल्या साईडनं असायचा, म्हणजे आमची कशी रो होती, ती एका बेंचवर 3 जण, इकडल्या साईडनं असायचा स्नेहल मेश्राम, जागा फिक्स, मयूर ढाके, स्नेहल मेश्राम आणि नेहारे. आणि इकडे कोण होता यार, इकडे होता गगन एकदम माझ्या पॅरललला होता गगन, त्याच्यानंतर चरडे आणि प्रणय, आणि त्याच्यानंतर इकडे पूर्ण आमचीच गँग होती, पूर्ण मानेकर, इकडे पूर्ण आमचीच गँग होती. अनूप आणि माकोडा समोर सर्वात एकदम फर्स्ट बेंच, आणि नेहमी सर्वात जास्त अनालिस हे करे एकदम, कांबळे महाराज उभे राहा आणि सांगा. सगळ्या मास्तरले त्याचं नाव एवढं पाठांतर झालं होतं ना, उभे राहा आणि सांगा. आणि तो काही इतकं जास्त इंटेलिजंट वगैरे नव्हता, बम मास्तर बम भडाल मला द्या, थाड 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 थाड. अजून एक बंदा माहित आहे जो 8वी होता, त्याचं नाव होतं मयूर चिकाटे. या आता तो इथं आहे. इतका हे होता ना, वाजले किती रे भाऊ, लाईन गेले, 11:15 वाजले. तर मयूर चिकाटे एवढा हे होता ना,
की हा स्कूलमध्येच नाही असं. म्हणजे आता काय कसं की याच्यामध्ये या पिरियडमध्ये नाही का, स्कूल पिरियडमध्ये डेली स्कूलमध्ये यावं लागते. एक जरी मिसिंग असला ना तरी तो पटकन दिसून येत होता. कॉलेजमध्ये कसं एक जण नाही आलं काही कळत नव्हतं, बट स्कूलमध्ये क्लिअरली व्हिज्युअलाइज व्हायचं का कोण आला कोण नाही आला, कोण कसं आलं वगैरे वगैरे स्टफ लाईक दॅट. तर याला नाही का, याला एक प्रकारे हे केलं होतं, चिकाटेला त्याला एक प्रकारे टीसी दिली होती, कारण तो कॉलेजच नाही करायचा प्रॉपरली आणि त्याचा बहुत काय मॅटर होत होता झाले होते. त्यामुळे नाही तो तो त्याला बहुत शिवा दिला होता. अजून एक बंदा, असे कोणी फ्रेंड आहे का जे तुला नाही का कधीच वाटत नव्हते जे पुढे जाईन आणि जे पुढे गेले? या काटपातळ, अभिलाष काटपातळ, याला काहीतरी फक्त 30-40 मार्क भेटायचे, याच्यावर कधी उम्मीद पण नाही करायचे. हा कुठे सक्सेसफुल वगैरे नाही, हा कुठे मोबाईल कंपनीमध्ये नाही मोबाईल स्टोअरमध्ये काम करतो. हार्डली त्याला काहीतरी सॅलरी आहे, 5-6 हजार रुपये सॅलरी असेल त्याला. बट मॅटर काय त्याचं, सक्सेसफुल का नाही? मग तो ज्याप्रमाणे मुली त्याच्यासोबत बोलते, दॅट्स वाय ही इज बिकम अ सक्सेसफुल पर्सन. म्हणजे मी तरी असं मानतो यार, कारण जो पर्सन नाही का ज्याने हार्डली 40-50% घेतले आहे आणि तो बंदा नियर अबाउट 10 मुलींसोबत हँगआउट करून ढालला आहे, सो आय थिंक ही इज अ बिकम रिअली सक्सेसफुल पर्सन. बट दॅट इज नॉट. बट व्हाय आय एम जेलसिंग, मग मी जेलस काऊन होत आहे? तर अशा प्रकारे असे खूप काही बंदे वगैरे राहते. 10वी मध्ये ॲक्च्युली आपला आर्टिफॅक्ट एपिसोड बहुत मोठा होऊन चाललाय, अर्धा घंटा झालाच असन, 32 मिनिट झाले. मित्रामध्ये अजून बहुत सारे मित्र आहे राव. आता हे तर झाले 10वीचे, त्याच्यानंतर 11वी-12वी मध्ये. तर 11वी-12वी मध्ये कोणते मित्र होते? तुषार, प्रतीक दिघाडे, सूरज पाटील, सूरज भगत सुद्धा. त्याच्यानंतर प्रिझम मध्ये इकडे तिकडे. मी ॲक्च्युली कॉलेज लाईफ पूर्ण रेकॉर्ड केले याच्या अगोदर, कोण मित्र होते कोण मित्र नाही वगैरे वगैरे पूर्ण सांगितलं याच्यात. तर आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आज एवढंच करू रेकॉर्ड, कारण ॲक्च्युली बहुत वेळ होत आहे. आणि समजा जर आत्यांनी समजा जर हे लावलं असेल दरवाजा तर प्रॉब्लेम होऊन जाईल, तर मला एक वेळ जावं लागेल आणि बसावं लागेल. सो धिस इज इट. आणि मी आज थोडी मैद्याची रोटी खाल्ली, त्यामुळे नाही का कसं पचून न राहिला. सो बरं झालं मी जास्त जेवण नाही केलं, हलकंच जेवण केलं. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 483. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.